बोल श्री गणपती गजानन आई नवलाई माते की बोल शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचा गणा बोल शिव पार्वती गजानना बोल शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचा गणा लंकेचा रावण हो लंकेचा रावण असा लंकेचा रावण हो लंकेचा रावण ऐका राजो करीतो हा राजो करीतो सोड तुझी
लंकाधिपती असुर सम्राट दशग्रीव दशानन राजा रावणाचं आगमन होत आहे. दशमुखी दशानन ब्रह्मदेवाच्या वरापासून ब्रह्मदेवाचा वर प्राप्त करून आपल्या योग्यामध्ये रावण अजिंक्य झाला. शिवभक्त रावण सारा सूर्य जिंकून घेतलं, सारा त्रैलोक्याला जिंकून घेतलं. आता हा दशग्रीव दशानन दशमुखी राजा रावण राजा रावण साऱ्या देवतांना पराभूत करून साऱ्या देवतांना पराभूत करून या त्रैलोक्याचं राज्य या त्रैलोक्याचं राज्य हस्तगत केलं. साऱ्या देवतांना पराभूत करून आपल्या बंदीखान्यामध्ये बंदिस्त केलं. आता हा असुर सम्राट लंकाधिपती राजा रावण लंकाधिपती राजा रावण साऱ्या देवतांना बंदिवान करणारा साऱ्या देवतांना बंदिवान करणारा दशग्रीव दशामुखी राजा रावण सात पुत्र आहे. ज्याच्या पलीकडे लंका असणारा असा हा राजा रावण साऱ्या त्रैलोक्यामध्ये अजिंक्य ठरला. साऱ्या त्रैलोक्यामध्ये अजिंक्य ठरला. राजा रावण हा युद्ध कलेमध्ये निपुण होता. राजा रावण हा युद्ध कलेमध्ये निपुण होता. काही शास्त्रांचा गाढा अभ्यासक होता. असा हा लंकापती रावण राजा रावण साऱ्या देवतांना बंदिवान केलं. अशा या लंकापती रावणानं शूर्पणखेच्या आज्ञेवरून सीतेचं हरण केलं. सीतेचं हरण केलं. पंचवटीमध्ये गोसाव्याचं रूप धारण करून पंचवटीमध्ये गोसाव्याचं रूप धारण करून या दशमुखी राजा रावणानं सीतामाईचं हरण केलं. आणि आकाश मार्गाने घेऊन जात असताना राम भक्त जटायूची गाठ पडली. राम भक्त जटायूची गाठ पडली. या दशाननानं त्या जटायूचे पंख काढले आणि आकाश मार्गाने सीतामाईला लंकेमध्ये घेऊन गेला. सीतामाईला लंकेमध्ये घेऊन गेला. पंचवटीमध्ये गोसाव्याचं रूप धारण करून या दशानन राजा रावणानं सीतामाईचं अपहरण केलं. सीतामाईचं अपहरण केलं.
सेवेतही वानर सेवेतही या लंकेमध्ये रामाच्या सेनेबरोबर सर्व युद्ध सुरू झाले. सर्व युद्ध सुरू झाले. या युद्धामध्ये रामाची असंख्य सेना मारली गेली. असंख्य सेना मारली गेली. पण हा रावण काही मरत नव्हता. पण हा रावण काही वेळा मरत नव्हता. Hey!